तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आणि आजच्या ब्लॉगला भरपूर उशीर झाला आहे. तुम्ही पण बोलत असाल काय एवढा लेट व्हिडिओ टाकले. पण व्हिडिओ लेट टाकण्यामागचं कारण आहे ती म्हणजे आपली परंपरा दाखवणं. कारण प्रत्येकजण आपल्या पालखी सोहळ्याला येत असतो म्हणजे ते आपल्याला खास आकर्षण बघण्यासाठी. आणि एवढं आकर्षण आजपर्यंत कुठेच होत नाही. बहुतेक ठिकाणी होत असेल पण ते जागेवर होत असेल, पण बैलगाडीवरची प्रथा ही प्रथा फक्त करंजे गावातच तुम्हाला बघायला भेटते. आणि करंजे गावात ही प्रथा कधीपासून चालू झालं आहे ते अजूनपर्यंत माहिती नाही. म्हाताऱ्याच्या म्हाताऱ्यांना विचारलात ना तरी पण अजूनपर्यंत ही प्रथा माहीत नाही. कारण एवढी जुनी परंपरा आहे आणि ही जुनी प्रथा आहे. कारण जेव्हापासून पालखी सोहळा असेल, जेव्हापासून मंदिर उभं राहिलं असेल तेव्हापासूनची ही प्रथा आहे. कोणालाच माहीत नाही आणि कधीपासून सुरू झालं आहे ते सुद्धा कोण सांगू शकत नाही. त्यामुळे ही परंपरा बघण्यासाठी लोक लांबून लांबून येत असतात. तर त्याच मागचं खरं कारण आणि ही परंपरा आणि प्रथा चालवण्यासाठी गावातली मंडळी कशी प्रयत्न करत असते आणि कशी तडजोड कशी धावपळ करत असते. आणि एक साईडला पालखी सोहळा असतो आणि एक साईडला ही बैलगाडींची जत्रा असं बोललं तरी चालेलच. कारण बैलगाडी सजवण्यापासून ती व्यवस्थित उभं करण्यापासून ती म्हणजे झाली सोंग उतरली की ती सुद्धा उतरवण्यापर्यंत सर्व गावातली मंडळी जसा हातभार लावत असतो. जे बैलगाडीवाले नाही आहेत ते सुद्धा ते कार्याला आवर्जून तिथे येत असतात. म्हणजे बैलांना त्रास नको व्हावा, पब्लिकला त्रास नको व्हावा याचा पुरेपूर बरोबर नियोजन करत असतात. कारण वायरी असतात, लाईट असते, कोणाच्या वायर लागायला, कोणाला शॉक लागायला, कोणाचा बैल कोणाच्या अंगावर जायला नको, असं सर्वकडून आपली पब्लिक या कार्यासाठी उपलब्ध असते. आणि प्रत्येकजण कसा चांगला कार्य होईल हाच बघत असतो. आणि याच कार्याची सुरुवात भरपूर तुम्हाला बोललो ना भरपूर जुनी आहे. तर ही परंपरा आम्हाला अशीच चालू ठेवायची आहे आणि अशीच चालू राहणार. आणि दरवर्षी तुम्हाला असेच नवीन नवीन सोंग म्हणजे पात्र आपण बोलतो विविध वेशभूषा केलेली पात्र असतात ती तुम्हाला दरवर्षी नवीन बघायला भेटणार. आणि असाच आमचा द्रोणागिरी आईचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. तर नक्कीच व्हिडिओ बघा. खास ही सोंगांची व्हिडिओ बनवलेली आहे मी. कारण कसा सोहळा साजरा करण्यासाठी कशी धावपळ केली जाते त्या या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि बघा कशी गावातली मंडळी धावपळ करत असते पालखी सोहळ्याला आणि या बैलगाडी जत्रेला. आपल्या बैलगाड्या असतात ज्या यात्रेची सोंग निघत असतात त्या बैलगाड्यांवर निघत असतात. आणि यात्रेचे खास आकर्षण असते. एकदम जुनी परंपरा आहे, वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा. यासाठी बैलगाड्या सजवल्या जातात, बैल सजवले जातात आणि त्यांच्यावर असणारे ते असतात ते सगळे पात्र जी सोंग असतात ही वेगवेगळी सोंग नटून एक प्रेक्षकांचा मन जिंकण्याचा प्रयत्न करत असतात. तर त्याच्यासाठी लागणारी धडपड आणि ते कसा कार्य केलं जाते तुम्हाला दाखवतो. बैलगाड्या कशा सजवल्या जातात आणि त्या बैलगाड्या सजवण्यासाठी गावातली मंडळी कशी एकत्र येऊन सर्व कार्य करत असते. कारण ही परंपरा गावची परंपरा एकजुटीने सर्वजण करत असतात. बघूया आपण मगासपासून काम चालूच होता, आता ते जोडायला घेतलं आहे तेव्हा तुम्हाला दाखवतो. कारण आधी पूर्ण करून तेवढा सेटअप घेतला करून आता तुम्हाला गाड्यांवर चढवायला घेतात ते तुम्हाला दाखवत आहे. मग बाकीचं काम कसं आहे हे बघा. इकडे फालके रेडी झालेत आणि इकडे बैलगाड्या बघा. बैलगाड्यांवर फालके चढवले ते खालचे फालके तर उभे राहतील. पाठीमागचे फालके सुद्धा रेडी झाले, बॅनर बिनर मारून रेडी. आता बघूया बघा ड्रिल मारून फिटिंग चालू आहे. आता दाखवतो तुम्हाला कसे चढवतात कसे बसतात. हे जे अँगल विंगल आहेत ते मीच वेल्डर ना मीच बनवले. आणि हे आमच्या गावचे वायरमॅन सगळ्या वायरी जोडत असतात. आरामात करा, मोरू नका, वारवू काम नका. ड्रिल मारायला घेतले बघा. ते एक नटबोल घेऊन आहे, एक स्क्रू घेऊन आहे, एक पाना घेऊन आहे. बघा सगळी मंडळी कशी काम करते. इकडे कलिंगडाची सोय केली. कलिंगड आलाय, चायवाला चाय चाय किती रुपये? इकडे शिव्या विव्या काय देता तुम्ही? शिव्या द्यायच्या नाही.
नक्कीच येऊ. भाग बी घेतलेला तुम्ही भाग घेतलेला, मी पण घेतलाय. भीष्म झालेलो भीष्म आणि आयुष्यात परत कधी होणार नाही कोण एवढीशी बली काट्याला. तर त्या काट्यावरती न फक्त हलाला ना काय शरपंजरी सगळ्या बाजूशी बाण हे केलेलं. आणि मेन सीन तुमचा सांगा ना, तुम्ही जेव्हा गाडी होतो सांगा तो अनुभव सांगतो. आम्ही जवळजवळ आता 2010 साली झालेलो आणि ती भारी काहीतरी सीन झालेला. अजून पण काय करू शकतो. तो सीन सांग पालालेलो. आम्ही नवे नाटकातले रिएक्ट आम्ही करू शकतो किंवा एकच प्याला. चल बाबू, तू कधी गाडीवर भाग बी घेतलेलास का? मी गाडीवर भाग घे, गाडीचे पाठचे पाठांवर भाग घेते मी. ते कसं नाचायचं ते मी त्यांना शिकवते. इकडे या. गाडीवर भाग घेतलेलास घेतलेलास काय घेतलेलास सांग ना, सांग आठवण सांग काहीतरी घेतलेलास. काय घेतलेलास? चहा घेऊ द्या आधी. काय घेतलेलास तुम्ही भाग सांग, काय झालेला? एमटीव्ही होता ना, त्याच्यावर मी भाग केला लेडीजचा. युरोपियन झालेला. काय माहिती तू काय झालेलास? आमचे आज एवढं वर्ष झाली कोणी चहा देईना हे आम्हाला पाहिजे. तू काय झालेस ते सांग. कुठं इथं गाडीवर. जितूचा ना आमचा असा थांबल्या हे बघ, जितूचा ना आमचा असा प्रोग्राम आहे काही एक फ्रीज आपला असतंय त्याचा एक घर बनवायचा. तू बारका होतास ना, तो सोंगा घेतलेला. काय झालेला? घेतलेला काय झालेला? काय याचं नाव आपला दत्ता बुवा, तो कुंभकर्ण झालेला. बाकासूर पण एकदा झालेला. आई केस कापलं ते बघ. या त्याच्या बाजूला आम्ही मी आणि टिंगनी संतोष आम्ही दोघं जण त्याच्या बाजूला म्हणजे असं होतो. आणि तो कुंभकर्ण झालेला तेव्हा. साईड हिरो होतो तुम्ही, साईड हिरो. अजून जुना फोन कर. हे काय मस्त आहे, अशाच असताना चालू. हे बाई हे जुना आहे, एकदम जुना. तुम्ही कधी झालेलो काही सोंगांमध्ये पात्र असे? नाही झालेलो, पण तुमच्या गाड्या बिड्या होत्या ना, तुमची गाडीवाला जुना गाडीवाला इथे. तुम्ही झालो कधी? नाही झालेलो. काय शिवाजीचा होतो. शिवाजी महाराज झालेलो. जुना आहेत काहीतरी झालेलं. त्यांची जुनी गाडी किती साली एकदम जाम साली ना, 50 वर्ष झाली असतील ना जुनी. 50 वर्ष झाली असतील ना गाडीवर तुम्हाला. आपली परंपरा जाम जुनी असेल. नाव सांगता नाही येणार एवढी जुनी आहे. काय तुमच्या आधीपासून ना, लय आधीपासून, जाम आधीपासून लय जण. बघा बघा गाडी धरले, बाकी वरती माणसं चढली, फोकस बिकस चढवलेलं, आता तुरवलेलं. आणि बघा पालका चढवला इकडचा 1 2 3रा पालका आता चढवून झालाय. कसा चढवताना तो पण दाखवते. झाली जराशी. काय बोलता? ही गाडी आहे आपली आई द्रोणगिरी शितला देवी. मॅडवेट मारून वाकडा बसवलाय. पप्पा काका सर्व मंडळी आहे आपली, आणि गावची मंडळी सुद्धा काम करते. 80 घेत आलं. आम्ही आता जनरेटरला घेऊन चाललो. कारला बघ पॅन्टचं कारला जनरेटरसाठी खास सोंगांसाठी सोय. आता गाडला घेऊन आलो, आता तुम्ही जनरेटर चढवा. 1 2 साडे माडे 3 हलका आहे, एकदम हलका आहे. हो इकडे घ्या ना बाबा मोराचा. ओके. अरे कपिल दा, लाची व एवढे हेल्पर असतात का तुला? इथे किती जण एक मशीन साठी 4 मिस्त्री घेत. बघा पहिले इथं अँगलचा होता, आता आम्ही पाईप आणून मस्त सांगाडा स्ट्रक्चर बनवून घेतलेला आहे. त्यामुळे व्यवस्थित काटकोण्यात उभं राहतात. ते सगळं स्ट्रक्चर बघा सेम बनवून घेतलेत, त्यामुळे व्यवस्थित लावायला मिळतात आणि लवकर काम होते. हो असती. हो बैल लावायलाच नको, फास्ट फिरतात माणसात. हो बघा कसा शेतकरी आहे. गायवाला बघा बघा स्ट्रक्चर बघा कसा उचलायला भेटतंय. आरामात या, तुरवू नका. काय
हा काय करणार पाठीमागं? असंच जावता का कसं जावताय? ओके चला आता बघा कसा बसवतील बघा उचलून कसा ए घ्या हात लावा त्याला तू पाठी नको इकडे एक साइड लावू थांब त्याला पुढे येऊ दे ए थांबा त्याला पुढे घ्या आधी तुला पाठीमागची बॅलेन्सिंग बघा कशी करतील यांच्यासाठी बॅलेन्सिंग तपश्चर्या भंग करणारी मेहनत आहे याच्यावर हो 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 धरता हात धरता मॅटिंग बघा मॅटिंग फिटर बघा फिटर रिक्षाची फिटिंग करताना स्टॅपनरचे काम पटापट होते ना पहिले लय हालत बेकार असायची आता स्टॅपनर बोलत लय काम फास्ट पटापट झपाझप झटपट पटापट काम चालू आहे काय बोलतात तुझा करायचं काय काय असा एकदम झटपट झटपट दाखव नाचून एकदा झट नाही नाही नाचून दाखव झाडं कशाला आणले झाडं कशाला आणले तुम्हाला दाखवते थांबा बघा आता ही झाडं कशाला आणले ते आम्हा चालू आहेत आणि यांच्या मस्त्या बघा काय चालल्या या बघ मस्त्या काय चालल्या तुमच्या त्या दुकान चालवायला घेतलं काय हे डबल एक्सेल नाही आहे हा 2XL आहे आवडला कुठला पाहिजे ते तुम्ही बोला पण तो त्याला का लावून दाखवतोस कितीला आहेत डबल एक्सेल कितीला आहेत खाली 350 रुपये 350 नाही महाग आहेत रविवार बाजारात मस्त भेटतात नाही, बरोबर आहे ऐसा आहे रविवार बाजारात भारी भेटतील नाही नाही ते बघ मस्त बघ बघ मस्त सुरू झाले इथं आता हे बघ बांधाबांधी राहील बाजूला आणि मस्त आता जास्त सुरू होती यांच्या या वर्षी बघा मस्त मॅडवेट टाकलेले आहे खाली नवीन मॅट कटिंग कोणचं बघ बघ वरून बघ. ओरिजिनल आहेत बघ 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 आया आया हाया हाया शिव्या नको हा टाकला इकडे बघ काय चाललंय बघ स्टॅपनर वाले बरंच आहेत जुरतान बघा कसलं माराला झटपट पटापट काय झटपट पटापट. हे मस्त्या करताना मुद्दाम उचलताना गाडी अरे पण कोण लोकांचे पहिल्यांदा हे करायला हाय त्याच्या फटाकडे आहेत इथं नुसतं फन वाजणार आहेत बॉम्ब बीम इकडे वाजणार आहेत म्हणून हे बघ स्पीकर लावायची व्यवस्था चालू झाली लाईट स्पीकर सगळी काय व्यवस्था लाईट स्पीकर ऍक्शन या कशाला केसाला होता
केस तरी आणले तर चालला असता. ये साईडची मॅट ते साईडला मॅट या साईडची ते साईडला आई आणि आता मुद्दा म्हणली यो मुद्दा म्हणतोय हे नीट हे धरून ठेवा नाही तर परत वरतीन. हे बघ आया काही कलिंगराच्या कपच्या आल्या रे कुर्सी मार मार बस झाला मस्त दिसतंय आता काढला. अन्न तू काय झालेला सोंग बिंग घेतलेलास तुम्ही नाही घेतला घ्यावाला पाहिजे होता. चुकला तुझा नाही बैल घाबरतात. मॅन मी काय बोलतो त्या स्प्रिंगांवाल्या वायरी लावल्या तर म्हणजे त्या ताणतील नाही ऑटोमॅटिक. कल्पना चांगली आहे हा पण इथे गर्दी एवढी यात्रेला अफाट असते की त्या स्प्रिंगांवाल्या वायरी तुटून जातील. त्याच्या स्प्रिंगा आपल्याला शोधायला लागते. आउट ऑफ कंट्रोल यात्रा भरलेली असते त्याच्यामुळं कायच नाही करू शकत आपण. एवढी जण असतात आपली सगळी मंडळी तरी हँडल नाही होत. बऱ्याचशा लोकांनी सुचवलं की तुम्ही सोलरची लाईट का नाही लावत पण इथे एवढा जनसमुदाय नाही होणार. असते यात्रेचे जेव्हा हे निघतात सोंग गाड्या त्यावेळी कंट्रोल होण्याच्या बाहेर असते सगळं. बरोबर तरी पण आम्ही विचार करू तुमच्या करू. सल्ल्याचा. बरोबर थँक्यू. बघितलात ना झाडं कशासाठी आणलीत हे बघा. हीच आहे आमच्या करंजा गावची परंपरा. सोंगांची गाड्या आणि कशा सजवल्या जातात बघा तुम्ही. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल इथे. पूर्ण व्हिडिओ बघा सगळी धमाल बघायला भेटेल. कशी लाईट वेट लावतात कसं सर्व व्यवस्था केली जाते हे तुम्हाला बघायला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये. वायऱ्या सोडवतात वर्षभराच्या गुंतलेल्या वायरी सोडवा सोडवी चालू आहे. आता चेकिंग जनरेटर चेकिंग लावा. चला चालू करा. मी काय सांगते हे मिस्त्रींचा लग्न जमते तर आज आम्हाला त्याच्यासाठी काहीतरी ते बोलतात का आज रात्री 12 वाजता मुलगी त्यांना बघायला येणार आहे. म्हणजे आपली गाडी पालखी निघायच्या याच्यात ते बोललेले आहेत. ते निमित्तानं आम्ही ती मुलगी यांना दाखवणार आहे. चालेल. गाड्या सजवता आता बघा भरपूर संध्याकाळ म्हणजे रात्र व्हायची वेळ झाली. कालोख सुद्धा झालेला आहे भरपूर आणि गाड्या बघा सर्व आता व्यवस्थित लाईनीत सुद्धा लावल्यात. पहिली दुसरी तिसरी चौथी आणि 5. दरवर्षी 5 गाड्या असतात. यावर्षी सुद्धा 5 त्या मानाच्या गाड्या असतात. म्हणजे पहिलेपासूनची परंपरा 5 ते 5च गाड्या. आणि जनरेटरला एक गाड्या असायचे पण ते जनरेटरला पण हल्ली गाड्या कोण द्यायला मागत नाही. गाड्या द्यायचा एक रिझन असते आणि असंच बरेच जण आहेत जे कधी कधी गाड्या द्यायला मागत नाही म्हणजे असूनसुद्धा मागत नाही. आणि बरेच जण असतात ते आवडीने गाड्या सजवत असतात. तरी पाठीमागेसुद्धा गाडी बघा इथे वर्षातनं एकदाच गाडी एकदम आवडीने रंगवली जाते. पेंटिंग कलर मारून साफसफाई करून तिची धुवून कलर मारून व्यवस्थित एवढीच भारी सजवलेली आहे गाडी. ती पाठी आहे. बाकी जणांचे खरोखर आवड आहे ना ते बरोबर सजवून आणतात. आणि ती पाठची गाडी तिकडं बघा. पाठची गाडी तर त्याच्यावर असतात ते डान्सवालं. पण एक वर्ष असा होता का तिथे पाठी गाडी द्यायला पण कोण मागत नव्हता. कारण तिथे सर्व पब्लिक ना भरपूर मस्ती करत असते. वरती नाचत असतात ना तर त्यांची मस्ती करायला पब्लिक येते आणि त्यामुळे बैलांचे जास्त हाल होतात. तर त्यामुळे तिथे कोण पहिले गाडी द्यायला मागत नव्हता. एक वर्ष अशी वेळ आली होती की आमच्या घरातले पहिले 3 गाड्या होत्या बैलगाड्या. आता 2च आहेत. ते म्हणजे 4-5 गाड्या होत्या आमच्या बैलगाड्या. तर पहिले आम्ही देतच असायचो. आत्ता आमच्याकडे फक्त 2च बैलगाड्या राहिल्यात. कारण जो तो आपापला व्यवसाय वेगवेगळा नवीन निवडलेला आहे. 2 बैलगाड्या असल्यामुळं एक वेळ अशी झाली की आमचे एक बैल वारला आमचा. तर त्याच्यामुळं आम्हाला गाडीत द्यायला नव्हती जमली. एकच गाडी दिलेली
आणि एक गाडी कमी पडत होती. तर गावातल्या बऱ्याच गाड्या होत्या. तर त्यावेळी तिथं बैल मस्ती करतात, बैलांची मस्ती करतात माणसं, त्या बैलांना त्रास होते म्हणून काही गाडीवाले जण द्यायला मागत नव्हते. काय नको तिथं मस्ती करतात गाड्यांची, बैलांची मस्ती, बैलांचा हाल होतात म्हणून काही जणांनी नकार दिला होता. तेव्हा ती गाडी पप्पांच्या मित्रांची गाडी आहे, नागावातली गाडी पांडुआकांची. तर त्यावेळी आमचा बैल मेला होता म्हणून आम्ही गाडी देऊ शकलो नाही. पण तिथे गाडी कमतरता पडली, पण गावातल्यांनी कोणी दिली नाही म्हणून ती गाडी आम्ही नागावातनं पप्पांच्या मित्रांनी स्वतः आणली आणि त्यांचे बैल आणले आणि ती गाडी तिथं उभी केली होती. तेव्हापासून तिथे तीच गाडी असते आणि दरवर्षी तेव्हापासून त्यांनाच आम्ही बोलवतो आणि तीच गाडी असते. जरी आमच्या बैलगाडी असली, आता ही नवीन गाडी पण आमच्या काकांची आहे आणि बऱ्याच या सगळ्या काकांच्या दादांच्याच गाड्या आहेत. पण काही जण असतात ते गाड्या देत नाही, त्याच्यामुळं ती गाडी आम्हाला मागवायला लागली. तेव्हापासून ती गाडी आम्ही तिथंच असतो दरवर्षी. बैलांची मस्ती असो, बैलांचा त्रास आम्ही सहन करतो, कारण ही आपली परंपरा आहे, आम्हाला वाढवायची आहे आणि चालू ठेवायची आहे आणि लोकांपर्यंत अजून पुढच्या पिढीलासुद्धा दाखवायची आहे, चालू ठेवायची आहे, बंद करायची नाही परंपरा आम्हाला. म्हणून आम्ही ती गाडी बोलवली आणि पुन्हा तिथं उभी केली. स्वतःचा बैल मेला होता, भरपूर दुःख वाटत होता का आपण गाडी देऊ शकत नाही, कारण दरवर्षी गाडी असते. जेव्हापासून ही प्रथा सुरू झाली तेव्हापासून आमच्या घरातल्या गाड्या दरवर्षी असतात. पण त्यावर्षी बराच वाईट वाटला होता आणि जेव्हा गावातल्यांनीसुद्धा, जे बैलगाड्या होते दुसरे, त्यांनीसुद्धा नकारला होता, तेव्हा ती परिस्थिती वेगळी होती. तेव्हा ती गाडी आणली आणि आजपर्यंत ती गाडी तिथेच असते आणि त्याच गोष्टीसाठी, म्हणजे जिथे बैलांची जास्त मस्ती होते त्याच ठिकाणी ती गाडी असते. तर एक मित्राखातर आणली गाडी आणि एक आपल्या परंपरेसाठी ती चालू ठेवलेली आहे. तर आत्ता पब्लिसिटी तिथं वाढलेली आहे, तर बरेच जण आता गावातले गाडीवाले तिथे गाडी ठेवायला मागतात. म्हणजे कसं आहे, पब्लिसिटी वाढल्यावर माणूस येडा होते, म्हणजे त्याला पण पब्लिसिटी पाहिजे असते, म्हणून पब्लिसिटीसाठी माणूस आजकाल काय पण करू शकतो. पण जेव्हा खराब वेळ होती, वाईट वेळ होती, तेव्हा कोण मदतीला आला नाही आणि तेव्हा बरेच जणांनी तेव्हा नाकारला होता, काही तिथे आम्ही गाडी देणार नाही, बैलांची मस्ती करतात असं बोलून त्यांनी गाड्या दिल्या नव्हत्या. तर तेच बोलायचं तुम्हाला की जर पब्लिसिटीसाठी तुम्ही करत असाल तर काय अर्थच नाही. एक देवीचा आपण कार्य म्हणून समजून करा आणि आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न करा, तरच काय होईल. नाहीतर तुम्हाला काय अर्थ नाही, किती पण करून तुम्हाला अर्थ नाही. जर तुम्ही मनापासून करत असाल तर तोच कार्य चांगला होईल आणि तो तुमच्यासाठी फायद्याचा असेल. आमच्या मनात कुठलीच काही नसताना आम्ही हे करत असतो, आपण देवीच्या सेवेसाठी आणि देवीची परंपरा आणि आपल्या गावची परंपरा जपण्याचा प्रयत्न करत असतो. आत्ता पण बघू शकता सर्वजण घरातली मंडळी किती आहे इथे, कारण ही आपली परंपरा आहे आणि आम्ही जपण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ही परंपरा भरपूर वर्ष जुनी आहे, ती बंद करायची नाही आम्हाला. चला भेटू, अजून पुढचा कार्यक्रम बघूया. आता सगळ्या गाड्या तर जोडून झाल्यात आणि नंतर तुम्हाला दाखवू, जेव्हा पात्र येतील तेव्हा कोणते कोणते पात्र आहेत आणि कोणत्या कोणत्या गाड्या आहेत ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील. तर व्हिडिओ पूर्ण बघा. बघा पहिली गाडी आपली द्रोणागिरी आहे, शीतला देवी आहे. बैल वेल धरायला बघा कसं लागतात बाबा, सगळं मॅनेजमेंट करायला लागतं. बघा सगळं बॅलन्सिंग बघायला आहे, कारण त्याचे पोर आहे वरती. हो का, आम्हाला सिद्धू लई उचाईस, कॅमेऱ्याने यायच नाही. आणि इथे आहे राजमाता गाडी, थांबवा थांबवा, बाल शिवाजी महाराज. लवेसांची गँग आहे इथं. हो हो दुर्वेश. तिसरी नंबरची गाडी आहे कोकणचे शंकासूर. कोकणचे शंकासूर तुम्ही बघा. हे बघ दोघं वरती बसले आणि आपली गाडी पक्षा
सगळी गर्दी असते ती इथंच, सगळी गर्दी इकडं, सगळी गर्दी बघा आता डान्स बघा. सगळे ब्लॉगर इथेच जमा झाले नाही बघा, सगळे ब्लॉगर इकडे जमा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. हे बघा मंडळी, आता गाड्या पुढे चालवायला घेतलेल्या आहेत कारण भरपूर उशीर झालेला आहे आणि सोंगांच्या गाड्या आता उतरवण्यासाठी खाली घेत आहेत. भरपूर म्हणजे अजून खालीपर्यंत सगळी पब्लिक असते, तिथपर्यंत सोंगांच्या गाड्या जात असतात दरवर्षी. आणि यावर्षी एवढी पब्लिक आली होती की गाड्या चालवायला सुद्धा जागा नव्हती, एवढी पब्लिक होती. तर आता भरपूर उशीर झाला, त्याच्यामुळे पालखीसुद्धा चालवायची आहे, त्यामुळे गाड्या आता पटापट पुढं घेत आहेत. मग आता सोंग उतरवतील सगळी मंडळी, पण पालखी गाजवायला नाचायला सगळी मंडळी जाईल. तसंच आपल्याला जल्लोष बघायला भेटेल. हे बघा उतरवले, पण सोंग उतरून आली, चालले बैलगाड्या चालल्या, गाडीवाला चाललं बघा. हे बघ नाचताना सोंग आल्यानंतर ही बाई खरी कसरत. पुन्हा एकदा काम असतंय तर म्हणजे हे व्यवस्थित काढायचा आणि व्यवस्थित ठेवायचं काम असते बाबा. हे बघा इथं पण लक्ष द्यावं लागते. हे बघा सगळी मंडळी बघा, जसा चढवला होता अर्धा पण आता अख्खाचा अख्खा पूर्ण उतरवायला लागतंय. हे बघा एवढी मेहनत तेवढा बॉडी पॉवर लागते. हे बघा प्रत्येक गाडीतली. तुम्ही जा याच्या घरी जावायला जा. नाही जावा काय चाललंय, चमक चाललो. हाय 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 हाय, मस्त डान्स, थँक्यू. भारी डान्स आहे. एक नंबर. नाव काय तुमचं? माझं नाव सिद्धांत आहे आणि इन्स्टा आय डी आहे सिडझो. नाही तुमचं आत्ताच्या वेशातलं नाव सांगा. माझं आहे समीक्षा. हो हो दमली पोरा दमली. तोंड पुसतान, घाम पुसतान, जावय फालकं खोलायला लागतं नाटकाचा. इथंच होते त्या डायरेक्ट त्यांना इथंच आणल्या उतरवायला, इथंच उतरवायला आणल्या त्यांना, उतरवायला इथंच आणल्या. तर मंडळी व्हिडिओ पूर्ण बघितले असेल तर नक्कीच तुम्हाला चांगली धमाल आणि केलेले कार्य आणि ज्यासाठी लागणारे सर्वांचे सहकार्य ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटले असेल. कारण माझा उद्दिष्ट हेच होता की ही आमची परंपरा आहे आणि ही परंपरा चालवण्यासाठी आमच्या करंजा गावातील ग्रामस्थ सर्व काही सहकारी असे सहकार्य करतात आणि ही परंपरा चालू ठेवतात. तर त्यासाठी खास करून हा ब्लॉग बनवला होता. ठीक आहे उशीर झाला, तर उशीर तर नेहमीच होत असते कारण मी नेहमी सांगत असतो की मी पहिलं प्राधान्य देतो कामाला. तर काम झाल्यानंतर मी व्हिडिओ बनवत असतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर नेहमी बोलत असतो काम काम काम. तर मंडळी काम काय करतो आहे हे पण तुम्ही विचारत असाल तर मंडळी ग्रामपंचायतमध्ये कामाला असतो आणि त्यानंतर मी स्वतःचा व्यवसाय म्हणजेच वेल्डिंगचं काम करत असतो. वेल्डर आहे, त्यामुळे वेल्डिंगची कामं जशी काही मिळतात तशी छोटी छोटी कामं घेत असतो आणि ती कामं पूर्ण करत असतो. तर तुम्हालासुद्धा वेल्डिंगची कामं द्यायची असतील तर नक्कीच संपर्क करा मला. विषय पालखी सोहळ्याचा. तर याच कामामुळे आपले हे व्हिडिओ नेहमी लेट होत असतात. तर डबल ड्युटी करत असतो नेहमी मी. कामावरून आल्यावर स्वतःचा व्यवसाय चालवत असतो आणि मग यापुढे आपला एक आनंद, एक म्हणजे छोटा उत्साह असतो, आपली एक आवड असते ती म्हणजे व्हिडिओग्राफी, ती करत असतो. तर आत्तासुद्धा भरपूर साऱ्या तुम्हाला व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि पालखी सोहळा तुमच्यापर्यंत कसा चांगला होईल हे दाखवण्याचा प्रयत्न केला. तर
पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार, ज्यांनी ज्यांनी या कार्याला हातभार लावला आणि ज्यांनी ज्यांनी या कार्य चांगलं व्हावं यासाठी सहकार्य केलं त्यासाठी सर्वांचा आभार. आणि करंजा ग्रामस्थ मंडळाकडून आणि माझ्या चॅनलकडून सर्व येणाऱ्या भाविकांचे आणि येणाऱ्या सर्व पब्लिक, सर्व काही जी मंडळी आहे आपली, ज्या आकर्षण खास करून हे व्हिडिओ खास करून हे जे आपलं आकर्षण बघण्यासाठी येत असते त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक आभार. तर मंडळी, असा होता आपला पालखी सोहळा आणि हा लास्ट ब्लॉग इथंच संपवतो आणि पालखी सोहळा संपन्न करतो. तर भेटू पुढल्या वर्षी. नक्कीच अजून चांगली धमाल आणि अजून चांगली व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. चला, द्रोणागिरी माते की जय, शीतला देवी माते की जय.